हो सर. ओके, ठीक आहे. सो IMDBचा डेटा सेट आहे. IMDB ऐकला आहे कधी याच्या आधी? IMDB, TMDB, मूवी बघता? हां, IMDB रेटिंग्स असते है ना, आणि TMDB रेटिंग्स असते. दोन डेटा सेट्स बनतात, IMDB आणि TMDB. ठीक आहे. सो डेटा आल्यावर सर्वात पहिलं काम काय असते? फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲज करायचं. ठीक आहे. एक्सेलमध्ये डेस्कटॉपवर वगैरे करून घेतो मी. आणि कशात करायचं? CSVमध्ये आहे हा एक्सेल वर्कबुक. ठीक आहे. हे पहिलं काम. एक्सेल वर्कबुकमध्ये सेव्ह झालं की नाव एक्सेलमध्ये हे सेव्ह झालं. ठीक आहे. परत सेव्ह करून मी हवं तर क्लोजिंग करून दाखवतो मी CSV आणि एक्सेल फाईल. हे बघा. ठीक आहे. एक्सेल फाईलचा कलर असा राहते, CSV फाईल असेल तर हे असं राहतं है ना. तुमच्या ह्याच्यात कॉमाज वगैरे दिसेल फाईलवर, दॅट मीन्स CSV फाईल आहे ना. एक्सेल फाईल सेव्ह केलं ते असं येतं आहे. ठीक आहे. देन एक्सेल फाईल ओपन करतो मी. देन सेकंड थिंग काय? फर्स्ट रोला कलर. ठीक आहे. फर्स्ट रो पकडायची, बॅकग्राऊंड कलर कुठला तरी. नाही, व्ह्यूमध्ये जायचं. व्ह्यूमध्ये जायसाठी हा इकडे नाही, फ्रीज करायचं. पण आता हे व्ह्यूमध्ये नाही जाता येईल ना. चेंज नाही करता. ठीक आहे, याला चेंज करतो. व्ह्यूमध्ये जायचं. ठीक आहे. आणि फ्रीज द टॉप रो. ठीक आहे. सो टॉप रो फ्रीज होते, इकडे तिकडे जात नाही. ठीक आहे. थर्ड थिंग काय सांगितले होते मी? हे मोठे करायचे. कॉलम्स जे आहे ते मोठे करायचे. ॲट अ टाईम मोठे करता येत होते. Ctrl+A. देन काय सांगितलं होतं? देन Alt+H+I+O है ना. Alt दाबेल, H दाबेल, O दाबेल आणि I दाबेल. ठीक आहे. सो मोस्ट ऑफ दी पूर्ण कॉलम्स मोठे झाले. ठीक आहे. देन सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जायचं आणि फिल्टर ऑन करायचं. ठीक आहे. सॉर्ट अँड फिल्टरमध्ये गेलो, फिल्टर ऑन केलं. फिल्टर ऑन केलं कसं माहीत होते? इथे ॲरोज येते. ठीक आहे. हे बेसिक काम आहे आपलं. आता बेसिक काम झालं, नेक्स्ट काम काय? पहिले चेक करेल मी, प्री प्रोसेस करेल की डेटाचा फॉर्मॅट बरोबर आहे का आणि मिसिंग आहे का. ठीक आहे. सो ओरिजिनल टायटल हे काय असेल? टायटल आहे. ठीक आहे. इथनं बघत आहे मी तर 9/21 हे मूवीजचे नाव असेल, ऑब्वियस आहे. ठीक आहे. देन ब्लँक आहे का? काही नाही आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण टायटल्स प्रॉपरली आहे. ठीक आहे. याला थोडंसं छोटं करून घेतो मी. प्रायमरी टायटलला जास्त मोठं झालं. ठीक आहे. प्रायमरी टायटलमध्ये बघतो आहे का, तर नाही आहे. देन IDजमध्ये बघतो. ठीक आहे. तर IDमध्ये पण ब्लँक आहे का चेक करून घेतो. नाही आहे. ठीक आहे. बट मोस्ट ऑफ दी मे बी डुप्लिकेट्स राहू शकते, मे बी. ठीक आहे. चेक कसं करायचं? Ctrl+A पूर्ण सिलेक्ट केलं. डेटामध्ये गेलो मी आणि डेटामध्ये कन्सोलिडेटेड रिमूव्ह डुप्लिकेट्स. हे बघा, टेक्स्ट टू कॉलमच्या बाजूला. ठीक आहे. एक ऑप्शन आहे रिमूव्ह डुप्लिकेट्स. ठीक आहे. जसंही मी रिमूव्ह डुप्लिकेट्सवर क्लिक करतो. ठीक आहे. तर पूर्ण कॉलम्स विचारत आहे हा. पूर्ण कॉलम्सचे डुप्लिकेट चेक करायचे आहे का? तर नाही. मला कशात चेक करायचं आहे? ओन्ली ID. ठीक आहे. मी बाकी कॉलम क्लोज मारेल. कारण जेनरस किंवा बाकीचं आहे, ग्रॉस प्रॉफिट, नंबर ऑफ वोट्स, ते तर डुप्लिकेट राहू शकते. आपल्याला काय पाहिजे? IDज डुप्लिकेट नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणून बाकी मी अनसिलेक्ट केले. ठीक आहे. आणि IDज फक्त सिलेक्ट केलं. देन ओके. जर असेल तर तो दाखवून देईल IDमध्ये. आता एकही रेकॉर्ड नाही आहे. क्लिअर? कारण रन टाईम डुप्लिकेट राहू शकते.
ठीक आहे. बाकीचं डुप्लिकेट राहू शकते, कारण 2 मूवीचं सेम ॲक्टरही राहू शकते, 2 मूवीचे सेम डायरेक्टरही राहू शकते. ठीक आहे. टाईमही सेम राहू शकते, पण आय डीच सेम नाही रे. डेटामध्ये हे टेक्स्ट टू कॉलमच्या बाजूला ऑप्शन आहे, हे माऊस नेला तिथे दिसून राहिलं रिमूव्ह डुप्लिकेट. क्लिक करायच्या आधी पहिले पाहून घ्यायचं, कारण 2-3 छोटे छोटे ऑप्शन आहेत तिथे. एक फ्लॅश आहे, एक रिमूव्ह डुप्लिकेट्स आहे ना, एक कन्सोलिडेट आहे, लाईक दॅट. ठीक आहे. डेटा व्हॅलिडेशन आहे. आपल्याला काय पाहिजे? रिमूव्ह डुप्लिकेट्स. क्लिअर? टेक्स्ट टू कॉलमच्या बाजूला. क्लिअर? देन ओरिजिनल टायटल, देन इज अडल्ट. ठीक आहे. इथे फक्त 0 दिला आहे, म्हणजे ऑल आर अडल्ट मूवीज. ठीक आहे. 18+ व्यक्ती बघू शकते हे. ठीक आहे. तर या कॉलमचं काम आहे का? नाही, कारण 2 ऑप्शन असते. कमीत कमी आपण हा कॉलम ठेवला असता. 2 ऑप्शन नाही आहे, कॉलमचं काम नाही आहे. कॉलम कसा डिलीट मारू? डी वर क्लिक करेल, राईट क्लिक, डिलीट. ठीक आहे. देन रन टाईम मिनिट्स, याच्यात ब्लँक आहे का पहिले चेक करून घेतो. नाही आहे. ठीक आहे. आता हे मिनिट्समध्ये आहे. ठीक आहे. तर याला काय करायला लागेल आपल्याला? नंबर्समध्ये आपण चेक करून घेऊ, नंबर्समध्ये आहे का. आता जनरलमध्ये आहे, मला याला नंबरमध्ये करायचं आहे, आणि हे मी 0 गायब करून घे. ठीक आहे. क्लिअर? याच्यावरून तुम्ही किती अवर्सचा मूवीज आहे ते पण काढू शकता. कसं काढणार? किती अवर्सचा आहे सांगा. जर मला या मिनिट्सला अवर्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर करेक्ट है ना. रन टाईम अवर्स 60 मिनिट असेल तर आपण काय करतो? 60 डिवायडेड बाय 60 केलं तर 1 घंटा है ना. म्हणजे मला याला काय करायला लागेल? इक्वल्स टू दिस डिवायडेड बाय 60. तर हे काय मिळालं मला? 2 अवर्स. ठीक आहे. बट याला जर मी पॉईंटमध्ये करेल, ठीक आहे, 2 पॉईंट देतो, सो प्रॉपर हा मला देईल 1 hours 97 सेकंद. बट 97 सेकंदही नाही राहू शकत प्रॉपरली है ना. तर आपल्याला काय पाहिजे? 2 hours. एकदम जर प्रॉपरली जर घेत आहे मी तर 2 hours 3 hours. ठीक आहे. याला ड्रॉप करून बघतो मी. ठीक आहे. सो प्रॉपरली आला आहे. ठीक आहे. हा 1.3 म्हणजे 1 hours 30 मिनिट कंप्लीट मिनिट घेत आहे हा. ठीक आहे. 2 hours 40 minutes लाईक दॅट. ठीक आहे. हे मूवीजचं आपल्याला निघाला. कसं काढला? इक्वल्स टू डिवायडेड बाय 60. ठीक आहे. हा हवर्स काढला. ठीक आहे. आणि मग मी याला हे डेसिमल्स दिले. हे बघा, हे इथून एकच डेसिमल दिला. ठीक आहे. 2 डेसिमल केलं तर ते 97 वगैरे कवर करून राहिला तो. मला 97 नाही कवर करायचा आहे, मला लाईक दॅटच कवर करायचा आहे. क्लिअर? ठीक आहे. देन जेनरस आहे. ते जेनरस मीन्स कोणत्या टाईपची मूवीज असते. कॉमेडी आहे, फॅन्टसी आहे, रोमॅन्स आहे, लाईक दॅट. ॲडव्हेंचर मूवीज असते. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ दी 2-3 जनरसच्या मूवीज असते. पहिला मी काय चेक करेल? ब्लँक. सो ब्लँक आहे का? नाही आहे. ठीक आहे. देन आता यातला मला मेन जनरस बाहेर काढायचा आहे. पहिलं काय असते? मेन जनरस म्हणजे मोस्ट ऑफ द मूवीज कॉमेडी. फॉर एक्झाम्पल वेलकम. वेलकम काय? कॉमेडी, पण थोडाफार रोमॅन्स पण आहे. ठीक आहे. थोडेफार फायटिंग पण आहे. सो मग कॉमेडी, फॅन्टसी किंवा कॉमेडी ॲडव्हेंचर किंवा कॉमेडी ॲक्शन रोमॅन्स लाईक दॅट लिहिल्या जाते. ठीक आहे. तर मेन जनरस काय आपला या मूवीजचं? कॉमेडी. ठीक आहे. थोडीफार फॅन्टसी आहे, थोडीफार रोमॅन्स आहे, बट आपल्याला काम कोणतं आहे? मेन जनरसचं. बाकीचं आपल्याला नाही पाहिजे. एक्झाम्पल नाही पाहिजे. तर कसं करा? फक्त कॉमेडी पाहिजे, ॲडव्हेंचर पाहिजे, कॉमावाला नाही पाहिजे. तर कसं कराल? असं जर समोरच्याने म्हटलं मला फक्त कॉमेडीच्या बाहेरचं टेक्स्ट फंक्शन झालं आहे आपलं एव्हरीथिंग, कॉमेडीच्या कॉमाच्या नंतरचं नाही पाहिजे, कॉमाच्या आधीचं पाहिजे. चांगला अभ्यास केला मग तुम्ही हा ना टेक्स्ट फंक्शनच्या. एक्झामच्या वेळेस माहीतच पडेल. आता एक्सेल झाल्यावर एक्सेलची एक्झाम, स्टॅटिस्टिक्सची एक्झाम राहील,
स्टॅटिस्टिक्सची एक्झाम व्हायची आहे ना तुमच्या बॅचची? झाली आहे? झाली आहे? देन एक्सेलची राहील. स्टॅटिस्टिक्सची परत रिपीट मारू, विसरले असेल ना? हां सांगा. लेफ्ट वगैरे फंक्शन शिकलो आहे की नाही शिकलो आहे? शिकलो आहे. लेफ्ट करा, फाइंड करा, कॉमा फाइंड करायचा है ना. कॉमा फाइंड करून जर घेतला आपण तर प्रत्येक कॉमेडी वगैरे निघेल. ऑप्शन 1. ऑप्शन 2 काय की जर मला फक्त कॉमेडी ॲडव्हेंचर वगैरे काढायचं आहे तर मी इथनं फाइंड अँड रिप्लेस पण करू शकतो. बघा है ना, रिप्लेस पण करू शकतो मी. काय रिप्लेस करायचं आहे मला? कॉमा नंतरचं सर्व, नंतरच्या सर्वाला काय दिलं जाते? स्टार. सो कॉमा केला आणि स्टार लिहिला म्हणजे कॉमा नंतरचं सर्व रिमूव्ह मारायचं आहे मला. कशाने रिप्लेस करायचं? ब्लँक स्पेसने रिप्लेस करायचं. देन ओके. सो बघा हा पण एक ऑप्शन आहे. ठीक आहे. हा ऑप्शन 2 सांगितला. फर्स्ट ऑप्शन लेफ्टवालं फंक्शन लावून ट्राय मारायचं. ठीक आहे. सेकंड ऑप्शन, कारण कधी कधी डेटा खूप बेकार येत आहे ना, इतका सिम्पली नाही राहत की कॉमा लावून स्टार लावून क्लीन होते. कधी कधी डेटा डिफरंट राहत आहे. ठीक आहे. एक ऑप्शन हे पण आहे. आपण काय केलं? कॉमा स्टार केला म्हणजे कॉमा नंतरचं सर्व रिप्लेस केलं. कशाने? ब्लँक स्पेसने. एक ऑप्शन. सेकंड ऑप्शन लेफ्टवाला पण वापरू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि थर्ड ऑप्शन, जर मला तिन्ही जनरल्स ठेवायचे असेल, फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही ठेवायचे आहेत, तर मी काय करील? इथे 3 कॉलम इन्सर्ट मारील. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, याला हाईट कमी घेऊन घेतो याची. ठीक आहे, याची कमी ठेवतो. फर्स्ट सेकंड आणि थर्ड 3 कॉलम काय केले मी? इन्सर्ट केले. स्टेप बघून घ्या. आता मी काय करेल? F क्लिक करील. ठीक आहे. डेटावाल्या फंक्शनवर जाईल आणि एक आहे इथे कॉलम टू टेक्स्ट. ठीक आहे. सो डेटामध्ये गेलो, कॉलम टू टेक्स्टमध्ये गेलो अँड देन मी याला सांगत आहे की माझे कॉलम डेलिमिटेड आहे. डेलिमिटेड मीन्स की कॉमा आहे किंवा कशांतरी सेपरेट करून आहे, त्याला म्हटलं जाते डिलिमिटेड. ठीक आहे. देन नेक्स्ट. देन कशाने सेपरेट आहे? टॅबनी आहे का नाही? माझे कॉलम कॉमानी सेपरेट आहे. तर जसं मी कॉमावर क्लिक करतो आहे बघा है ना, खाली चेंजेस होत आहे. 3 कॉलम्स बनवल्या जाते. आता हा एक कॉलम आहे, कॉमाने सेपरेट केल्याबरोबर तो ॲटोमॅटिकली कॉमा पकडून 3 कॉलम करेल. ठीक आहे. देन नेक्स्ट. देन मला हे जे कॉलम सेपरेट केले हे कसे पाहिजे? ॲज अ टेक्स्ट पाहिजे. ठीक आहे. जनरल नाही पाहिजे, टेक्स्ट केला. देन फिनिश. जसे फिनिश करील, देअर आर ऑलरेडी डेटा, रिप्लेस इट. ओके. 3 कॉलम इन्सर्ट मारायचं पण. ठीक आहे. सो नाव आता कॉमेडी वेगळा झाला, फॅन्टसी वेगळा झाला, रोमॅन्स वेगळा झाला. ठीक आहे. हा एक आय कॉलमवर काही आला नाही तर मी याला डिलीट करून टाकतो. ठीक आहे. तर याला मी काय म्हणेन? जनरस 1. यालाही नाव देऊन देतो मी जनरस 2 आणि यालाही नाव देऊन देतो मी जनरस 3. क्लिअर आहे? ठीक. देन चेक करून घेईन की मी जनरस 2 1 तर प्रॉपर आहे पण 2 मध्ये ब्लँक्स आहे, कारण काहीचे सेकंड जनरस लिहूनच नसेल. ठीक आहे. सो मी काय करतो? पहिले मला, कारण पायवट टेबल टाकेल तर ब्लँक आहे येणार नाही, ब्लँक लिहून येईल. बेटर आहे की मी इथे होममध्ये जाऊन मी ब्लँकवाला काय करेल? रिप्लेस मारेल. क्लिअर? काय रिप्लेस मारायचं आहे मला? ब्लँकवाला रिप्लेस मारायचा आहे. कशाने? मी तिथं लिहितो की अननोन, कारण माहिती नाही आपल्याला. अननोन. ठीक आहे. कारण जे जनरस ब्लँक आहे तो मूवी कसा आहे आपल्याला थोडी माहिती आहे. ठीक आहे. कॉमेडी आहे, ॲक्शन आहे, काय आहे नाही माहिती. सो मी काय लिहिलं? अननोन. देन रिप्लेस ऑल. सो नियर अबाउट 203 ब्लँक रिप्लेसमेंट झाले. रिप्लेस झाल्यावर मी चेक करील का रिप्लेस झाले की नाही झाले है ना. खाली आलो, ब्लँक नाही आहे. अगेन थर्ड जनरसवर जाईल, अगेन चेक करतो मी, ब्लँक इथे पण आहे. अगेन मी सेम थिंग करील, एच कॉलम सिलेक्ट करील, फाइंड अँड सिलेक्ट, रिप्लेस. काय रिप्लेस करायचं आहे मला? ब्लँक रिप्लेस करायचं आहे. कशाने रिप्लेस मारायचं आहे? अननोनने रिप्लेस मारायचं आहे. रिप्लेस ऑल. ठीक आहे. 880 नियर अबाउट अननोन आहे, कारण तिसरं जनरस असेलच नाही. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके.
देन मी गेलो ॲव्हरेज रेटिंग. ठीक आहे, ॲव्हरेज रेटिंग 1 स्टार 2 स्टार 3 स्टार 9.3 ब्लँक नाही आहे कुठेच. क्लिअर. देन नंबर ऑफ वुड्स परत चेक करतो मी, इथे पण ब्लँक आहे का, तर इथे पण ब्लँक नाही आहे. ठीक आहे, नंबर ऑफ वोट्समध्ये. बट आकडे खूप सारे आहे. जर मी बघील तर काही काही असं लास्टवाले असे आहे की हे वाचू नाही शकत. 2,81,000 आहे की 28,17,000 आहे. ठीक आहे, एवढं डिफिकल्ट जाते. तर जनरली फॉलोविंग काय असते, के मध्ये लिहिल्या जाते, एम मध्ये लिहिल्या जाते. ठीक आहे, किती लाईक्स झाले एम मध्ये के मध्ये दाखवते. 1000 पर्यंत प्रॉपर घेते, मग नंतर के चालू होते. क्लिअर. तर याला पण मी काय करेल, जनरलमध्ये जाईल, नंबर सेटिंग्समध्ये जाईल, देन नंबर्स घेणार मी, बट नंबरपेक्षा मी कस्टम घेतो. आणि कस्टममध्ये मी जस्ट कंपनीचं आहे का, ओके. कस्टममध्ये जाईल आणि सेकंड फॉर्मॅट घेईल मी, हॅशटॅग कॉमा हॅशटॅग 0 आणि मग कॉमा देईल आणि कोटेशनमध्ये मी कॅपिटल के लिहिणार. ठीक आहे, तर कोटेशनमध्ये कॅपिटल के लिहून ओके जर केलं तर हे एव्हरीथिंग कशात आलं मला, केमध्ये. ठीक आहे, चेक करून घेतो मी. तर 50K फॉलोअर्सपासून तर 2,817 है ना, 870 म्हणजे रीडेबल आहे. ठीक आहे, सेम मी बजेट बघून घेईल, बजेट चेक करतो मी. अगेन हे पण खूप आहे, ब्लँक नाही आहे. याला पण मी कस्टम करून टाकतो, कस्टम करेल, हॅशटॅग कॉमा हॅशटॅग 0 वाला फॉर्मॅट आणि कॉमा करून कोटेशनमध्ये कॅपिटल के. हां, दोन्ही चालेल ना. पहिले के करून बघू. ठीक आहे, के करून बघू तर 0K वगैरे आहे. जर एम केला ना तर हा 6K वाला पण 0 घेऊन जाईल है ना. मग आपल्याला दिसेल का रे 60चं बजेट आहे ना. के म्हणजे के ओके आहे, कारण आपले डेटा खूप कमी आहे. हां, स्टार्टिंग जर आपला 100K पासून असता मग आपण एम केला असता, त्या 100K वाला 1 मिलियन झाला असता. बट आता कसं होईल, 6K वाला मिलियन्समध्ये काय दाखवाल, 0 मिलियन है ना. म्हणून एमवर जायचंच नाही, मोस्टली केवर ओके आहे. एमवरही करायचं असलं तर कॉमा कोटेशन एम आणि कोटेशन कम्प्लीट. क्लिअर. देन ग्रॉस प्रॉफिट अगेन चेक करतो मी, याच्यात ब्लँक आहे. ठीक आहे, ग्रॉसमध्ये समथिंग ब्लँक्स आहे. तर ब्लँक आहे मीन्स याचा अर्थ काय, बजेट आणि ग्रॉस प्रॉफिटमध्ये काय फरक असतं. बजेट म्हणजे मूवीला लागलेला खर्च आणि ग्रॉस प्रॉफिट कमावलेला है ना. तर जो 0 आहे, ब्लँक आहे, दॅट मीन काय असेल, यांनी कमावलाच नाही. मूवी तर बनवली पण काही सेन्सर बोर्ड प्रमोटच करू देत नाही मूवीज. तर बनवून तयार राहते, बट झाले फ्लॉप झाले, किंवा फ्लॉपही नाही म्हणून, फ्लॉप म्हटलं तर कमीत कमी काही ना काही पैसे कमावते. बट रिलीजच नाही झाली तर काय राहणार आहे, ब्लँक राहणार आहे. तर आपण काय करू, याला ब्लँकला पहिले 0ला रिप्लेस मारू. ठीक आहे, काय करेल मी, रिप्लेस कशाने, हे रिप्लेस विथ 0, रिप्लेस ऑल. किती मूवीज आहे, 51 मूवीज आहे ज्या रिलीजच नव्हत्या झाल्या. ठीक आहे, रिलीजच नाही झाल्या तर बजेटच कमी झालं. अगेन मी याचं केमध्ये करून देतो, नंबर्स फॉर्मॅटमध्ये जाईल, कस्टममध्ये जाईल, हॅशटॅग घेणार आणि कॉमा देऊन कोटेशनमध्ये के. ओके. ठीक आहे, देन आलो आपण रिलीज डेट. सांगा याचं काय करू. पेअर्स अलग काढायचं, डेट अलग काढायचे.
ग्रॉस, याच्यातून आपण ग्रॉस रिव्हेन्यू मधून प्रॉफिट कसं काढणार? पहिले इथला करून घेतो आपण. एक कॉलम बनवून टाकू प्रॉफिट. प्रॉफिट कसं माहीत पडत? ग्रॉस मायनस बजेट. करेक्ट है ना. जेवढा पैसा कमावला मायनस जेवढा पैसा लागला. ठीक आहे. सो काय निघणार आपला? बजेट निघणार, प्रॉफिट निघणार. सो ग्रॉस मायनस बजेट केला मी, एंटर. सो हे आपला प्रॉफिट निघाला. ठीक आहे. याच्यावरून आपण अगेन एक काम करू शकतो प्रॉफिटवाला याच्यातून. ठीक आहे. कारण काही काही बघा मायनसमध्ये पण आले आहे है ना. मायनसमध्ये आले म्हणजे की जे पैसा जास्त लागला आणि कमावला काहीच नाही. ठीक आहे. जेवढा कमावला म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 लाख रुपये लागले आणि 1 लाख रुपये कमावला, दॅट मीन -4 लाखमध्ये मायनसमध्ये, म्हणजे मूवी काय झाली? फ्लॉप झाली. सो एक कॉलम आपल्याला लागेल इथे है ना, ज्याच्यात आपण काय करू? मूवीज फ्लॉप झाली की हिट झाली. ठीक आहे. तो याला काय करू आपण? मूवी स्टेटस करून टाकू. ठीक आहे. कसं माहीत पडेल फ्लॉप झाली की हिट झाली? कोणता फॉर्म्युला लावू? इफचा है ना, इक्वल्स टू इफ. जर हे जे प्रॉफिट आहे हे जर ग्रेटर दॅन 0 असन, 1 रुपया कमावला असन त्याने, तर काय होणार? हे हिट होणार. हिट होणार. अदरवाईज काय होणार? फ्लॉप होणार. एंटर. सो इथे आपल्याला काय भेटला? हिट अँड फ्लॉप, हिट अँड फ्लॉप. ठीक आहे. चेक करून घेतो मी सर्व झाले का? आले. फ्लॉप आले, हिट आले. फ्लॉपचं स्पेलिंग चुकलं है ना. सो कंट्रोल Z, कंट्रोल Z, FLOP. हे क्लिअर आहे. मूवी स्टेटस 0 पेक्षा जास्त असेल तर हिट आणि कमी असेल तर फ्लॉप. ठीक आहे. लाईक दॅट आपण रन टाईम कॅटेगरीज पण काढू शकलो असतो, ते पण काढून टाकू आपण. सर आपण मूवीज स्टेटस मध्ये सर अजून 2 ऍड करू शकतो. कुठले? हिट, सुपरहिट, ब्लॉकबस्टर. हां, सुपरहिट पण करू शकता तुम्ही. सुपरहिटचं काय करावं लागेल आपल्याला? त्यासाठी सर जे प्रॉफिट आहे ते सर मिनिमम 50K. मॅक्झिमम किती आहे पाहून घेऊ आपण. मॅक्झिमम भरपूर आहे, 26 लाख आहे ना. त्याचे हाफ म्हणजे 26 लाख के म्हणजे नियर अबाउट 26 करोड यांनी कमावला. ठीक आहे. सो एक काम करू आपण, एक काम करू. कोणते कोणते द्यायचे आपल्याला? ग्रेटर दॅन 0 असेल तर हिट, देन सुपर हिट. सो अगेन मी इफ लिहितो. इफ करण्यापेक्षा मी इफ्सचा फॉर्म्युला लावतो, तो बेटर आहे. मग इफ्स है ना. जर हे प्रॉफिट ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन 0 असेल, 0 पेक्षा कमी असेल, ठीक आहे, तर काय लिही? फ्लॉप लिही. फ्लॉप कॉमा. अगेन दुसरा, जर ग्रेटर दॅन 0 असेल है ना, 0 पेक्षा मोठा, किंवा लेस दॅन इक्वल्स टू करून टाकतो मी याला. 0 पण राहिलं तरी फ्लॉप. ठीक आहे. ग्रेटर दॅन 0 असेल तर काय करू याला? हिट कॉमा. अगेन तिसरं की हा ग्रेटर दॅन 1 मिलियन करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8
के घेणार की नाही माहिती नाही, पण घ्यायला पाहिजे. कॉमामध्ये करून पाहू, घेईल तर नाही. घ्यायला पाहिजे का नाही घेईल. कॉमामध्ये नाही घेईल, हा नंबरच घेणार. नंबरच घेणार हा. ठीक आहे. सो ग्रेटर दॅन इथला नंबर सेट मारतो मी. $2,00,000 के 1,14,000 समथिंग. ठीक आहे. सो हा जर असला तर याला मी करतो सुपर हिट. आणि लास्टवाला जर याला आपल्याला असं लिहिता नाही येणार, 1,00,000 के लिहा लगा. वन टू थ्री फोर फाइव सिक्स दशक शतक हजार 10,000 लाख के. केचं वर्क नाही होत बहुतेक, पण ट्राय मारू, एरर तर येणार. आणि जर हा सुपर हिट झाला आणि ग्रेटर दॅन 10,00,000 के, 1 दशक शतक हजार 10,000 लाख 10,00,000 के असेल तर BLOCK. हां, एरर येणार. एरर येणार कारण के हा केवाला ह्याच्यात घेईल, कोटेशनमध्ये के घेतो. ट्राय करून बघतो, कारण के लिहिलं तर तो ह्याच्यात घेऊन राहिला ना. नाही घेणार. केच्या जागी आपण एक काम करू, 3 शून्य अजून वाढवून देऊ. 1 2 3 1 2 3. ठीक आहे. नाव एंट्री. सो 2 आला. वाय 2 झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. तरी 2च गेल्या. के मध्ये डेटा केला आहे ना आपण, याला नंबर्समध्येच ठेवावं लागेल. हॅशटॅग आला म्हणजे काय झालं. हां, करेक्ट. आता प्रॉपर आहे. सो 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ते यायला पाहिजे. ठीक आहे, 2च बनवता. 1 1 0 तर वाढवला मी आता अजून. हां, ग्रेटर दॅन 0 इक्वल्स टू इथं घेतला ना. ग्रेटर दॅन इक्वल्स टूचा काही विषय नाही. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. करेक्ट काय. आणि हा 9. हिटवाला फॉर्म घेत आहे.
ग्रेटर दॅन लेस दॅन करतो याला 1 2 3 4 5 6 7 8 हां नाव करेक्ट ठीक आहे पण 3च आला है ना लेस दॅन 10,000 हिट ग्रेटर दॅन इक्वल्स टू 10,000 लेस दॅन करायला लागेल लेस दॅन इक्वल्स टू 9 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ग्रेटर दॅन आता करेक्ट आहे ठीक आहे हे फारठून देतो मी ठीक आहे याला नंबरमध्येच राहू द्यायचा प्रॉफिटला ठीक आहे भलाही केमध्ये बनवायचं असेल तर मग आपण ग्राफमध्ये जे बनवतो है ना त्याच्यात जाऊन आपण केमध्ये बनवून घेऊ क्लिअर सो याच्यात 3 कॅटेगरीज बनवू देन रन टाइम्समध्ये पण आहे ठीक आहे बनवा एवढं तोपर्यंत ठीक आहे बाकी मी ग्रुपमध्ये पाठवतो कारण मग तुम्हाला प्रॅक्टिसला प्रॉब्लेम होता ना